नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. तर मागच्या तासाला आपण नागरीकरण काय असतं हे आपण बघितलेलं होतं आणि त्यामध्ये आपण इचलकरंजी शहराचं उदाहरण घेतलेलं होतं. म्हणजे इचलकरंजी आता नुकतीच काय झालेली आहे महानगरपालिका. म्हणजे इचलकरंजीचं कधीतरी खेडे असलेलं किंवा कधीतरी कमी लोकसंख्या असलेलं वेगळ्या रस्ते असलेलं कमी साधनांचा आपण वापर करतो, वाहतुकीची साधनं जास्त उपलब्ध होती, तिथून महानगरपालिकेपर्यंतचा आपण प्रवास बघितलेला आहे. आता नागरीकरण झाल्यामुळे आपल्याला फायदे तर भरपूर होतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला काय असतात समस्या सुद्धा असतात. तर आपल्याला आज काय बघायचं त्यातला सुपर आपण बोलणार समस्या आणि फायदे, नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि नागरीकरणाचे फायदे. आता त्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी आता आपण काय करणार आहोत, तुमचे दोन ग्रुप पडले जातील. आपण मी तुम्हाला एक विषय देणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गटचर्चा करायची आहे. गटचर्चेमध्ये तुम्ही दोन्हीही मुद्दे चर्चा करू शकता, दोन्ही मुद्द्यांची चर्चा करू शकता. अक्षता आणि तुम्ही नागरिकांमध्ये समस्या आणि तुम्ही फायदे तुम्ही मला मी वेळ दिलेला आहे तुम्ही त्यावरती चर्चा करा. दोन्ही मुद्द्यांवर तुमच्यापैकी दोन विद्यार्थी पुढे या. तू इचलकरंजीमध्ये राहतेस आणि तू इचलकरंजीच्या बाजूला असलेल्या एका जिथं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत काम करते तिथं तू राहतेस आणि जिथं स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका तिथं आधी राहते. तर तुम्ही त्या दोघांचं तुलना करायची आहे. मग आपल्याला त्यावरून समजेल की नागरिकांमध्ये काय समस्या आहे आणि नागरिकांचे फायदे काय आहेत. नागरिकांचा एक मोठा फायदा म्हणजे शिक्षणातील सगळ्यात सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि मोठमोठे म्हणजे शाळा पण आहेत, कॉलेजेस आहेत, टेक्स्टाईल ते आहेत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे बाकीचे पण सगळे शाळा आहेत. ज्यावेळी फायदे येतात त्यावेळी तोटे पण येतात. नागरिकांनामुळे वाहतुकीच्या सोयी झाल्या तर त्याच्याबरोबर गाड्यांची संख्या पण वाढली आणि झाडे कट केली गेली. ते झाडे रस्ते वगैरे बनवण्यासाठी त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. प्रदूषण जास्त निर्माण झालेलं आहे त्यामुळं ते मोठमोठे दवाखाने पण उपलब्ध आहेत. दवाखान्याच्या ज्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या टोटली आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये पण ज्यावेळी ते प्रदूषण वाढलं त्याचबरोबर तर आरोग्याची समस्या गावामध्ये वगैरे प्रदूषण हे कमी प्रमाणात असते आणि तिथं सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या उपलब्ध होत असतात. त्यामुळे तिथे कोणतेही आरोग्याचे रोग कमी प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांचा हा सर्वात मोठा तोटा आहे की मानवाला हानी पोहोचत आहे. नागरिकांमुळे हानीच पोहोचत असेल काही कारणास्तव, पण गोरगरीब जे लोक आहेत त्यांना जे आता आपल्या इचलकरंजीमध्ये जे आयजन हॉस्पिटल होतं त्याची जर बघितली तर ह्या एक 5-6 वर्षापूर्वी ते टोटलीच बंद पडलेलं. पण जसं महानगरपालिका इचलकरंजी झाली त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट केलेली आहे. तिथं आता सगळ्या टोटली फॅसिलिटीज पण चालू झालेल्या आहेत आणि आता त्यांचं वैयक्तिक नर्सिंग कॉलेज पण त्यांचं चालू केलेलं आहे आयजनचं. खूप छान. तर या चर्चेवरून आपल्याला काय समजलं, नागरिकांमुळे आपल्याला काय फायदे होतात. तर वाहतुकीची साधने लगेचच उपलब्ध होतात. म्हणजे बसेस असतात. आता उदाहरणार्थ मुंबईला तर इचलकरंजीतून कोल्हापूरला जाणाऱ्या बसेसची संख्या जास्त असते. कारण इथून इकडे किंवा तिकडून इकडे कामगार जे इथं काम करायला येतात त्यांच्यासाठी ते सोय केलेली आहे. त्याच्या उलट जर बघितला तर कोरोची हे गाव आहे आपण तुलना करताना. तर कोरोची ते कोल्हापूरला तुम्हाला मिळते का बस इचलकरंजीच्या तुलनेत तेवढ्याच वारंवारतेची असते का.
पॉप्युलेशन वाढलं. अशा प्रकारे आपण आज नागरिक